शांत बस. पाणी ताण लागली तुला. हो बर बर थांब, तुला चांगलं पाणी देते. आंघोळी घातली तुला. ओ वो 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 वो. काय 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 गार लागतंय. बर नाही नाही, थांब थांब, उठ. बाई एवढी सून असून लोक असून. हा झाला का ग स्वयंपाक? अगं थोडी मदत करू लागावा, पाटापाटा स्वयंपाक आवरण बाई. ती वहिनी बी काही करू लागत नाही, तू मला काही करू लागत नाही. माझं तर अक्कल बंद झाली बघ. आता मी काय केलं बरं? मला दे. बघ ना, ती सकाळी उठली का स्वतःचा नटाफटा करते आणि जाऊन बसती मोबाईल करत. ती किती भारी राहते ना. मग पण असंच कर ना. असं करण म्हणजे राहायचं भारी, पण काम करू लागायचं. अगं सासूला बी जीव असतो बाई. हा सासूने कवर काम करायचं म्हणजे तुम्ही लहान असता तेव्हा मीच करायचं, सुना आल्यावर बी मीच करायचं. तुझं लग्न झालं ना बाळ, आता तुझं जमलेलं आहे बघ. तुझं लग्न झालं बघ. मला भूक हे बघ, लागली लवकर. देते तुला, पण ऐकून घे. दोन आकलीच्या शब्द सांगते मी, काहीतरी तुला डोक्यात घे. तू तुझं लग्न झालं ना, सकाळी लवकर उठायचं, सासूच्या पाया पडायचं, तुळशीच्या पाया पडायचं, सासूला नाश्ता द्यायचा. वहिनीवाणी करायचं नाही बघ. ती ऐकून परत देते तुला नाश्ता आणि तू जा पटकन. तर निघ बरं तू, आणि तिला पाठव नाश्ता तरी घेऊन जा म्हणाव आयता केल्याला. धर तिकडे बस, फॅन खाली बस, खायला जा. बाई नवऱ्याच्या राज्यात सुख नाही भेटलं मला. मला वाटलं होतं लेका सुनाच्या राज्यात सुख भेटन, पण ही अशी सून स्वतःच बघते, स्वतःचं ऑफिस, स्वतःचा नाटाफाटा. थोडा शेंगदाण्याचा कूट करून ठेवते, नाही तर खवळण. अयो हा शेंगदाणे एवढीशे चांगले 5 किलो शेंगदाणे होते, हे तर 2च किलो दिसतेत. काय आधी हा आधी इकडे या. अरे काय काय परवाच मी किराणा भरला, 5 किलो शेंगदाणे होते, 2च किलो शेंगदाणे राहिले. तुझी बायको काय नसते शेंगदाणे खाते काय रे? अगं आवडतात तिला, खात असेल, जाऊ दे. अरे आवडायला बरोबर आहे, आवडीची गोष्ट, पण ती अशी पोटभर नसती ना खायची. शेंगदाणे लागत येत मला. आता करायचं होतं मला, त्याचं कूट करून ठेवायचं होता, लाडू करायचे होते. आई तुला प्रत्येक गोष्टीत आमच्या प्रॉब्लेमच आहे का ग? अरे प्रॉब्लेम तसं नाही रे, प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मला पण समजून घ्या ना. जरा आई आपली एवढी कष्ट करून करते तुमच्यासाठी, थोडं तरी समजून घ्या. आई तू आहे ना, सारखं तुझं हेच चालू, सारखं हेच खाल्लं तेच खाल्लं, असंच केलं आता तसंच केलं. तुला परवाची एक गोष्ट सांग का, मी मेथीची भाजी निवडत होते, 2 गड्ड्या होत्या, मेथीची भाजी निवडत होती, नीत आली. म्हणलं काय करते ग? तर म्हणती वाटाणा भिजू घालायचं. म्हणलं काय सकाळच्या भाजीला. अगं म्हणलं मग मेथी. म्हणते तुम्ही असं काही करून देत नाही. अरे मग मेथी वाळून जाईन, वाटाणा 4 दिवस राहील, मेथी नाही 4 दिवस राहणार. हे उदाहरण होतं. वाटाण्याला कीड लागली तर मग काय करायचं? तू बी ह्यापासूनच आहे, तुला तरी अक्कल आहे का? काय सांगते मी, उदाहरण काय सांगते? काय झालं? काय नाही केळी आणली का? हाय काय भाकरी चाललंय करत ना, केळी खाला. मी भाकरी नाही खात हो, मला प्रॉब्लेम होतोय. भाकरी खाल्ल्या पोट वगैरे दुखते माझं. नाही सण होत तिला. अरे पोट भरायला जेवण करावं लागत, तिनेच ती फळच खाती. ओ ऐका ना, चला ना बाहेर. मी ना आंघोळी घातली. कोणाला? कुणाला माहिती नाही, माझ्या लाडाचं पण. हिने मॅक्सला आंघोळ घातली वाटतं, घाले ना का त्याचा बी जीव आहे, पण हिनेच ती येड्यावानीच करते. सुनपणाचं हिच्यात काहीच लक्षण नाहीये. मरून दे बाया, मी तरी कशाला बोलते. हे बघा. अरे 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 काय केलंय तू? आंघोळी घातली त्याला. अगं इथं हॉलमध्ये का का आपण करतो का हॉलमध्ये आंघोळ? अगं त्याला बाहेर न्यायचं, त्याला झाडाखाली किती त्रास न्यायचं. होतोय. अगं पण बाहेर बाथरूम आहे ना, काय? त्याचं अंगण किती मोठं आहे. हा? मग तुम्ही पुसून घ्या, थांबा. मी हा पुसून घे तू. बघा, ती बघा कसं झोपला आता. थांब थांब, झोप 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 झोप. मॅक्स पुस. पुसा. अगं तू पुस. पुसा ना, मला जमत नाही ते असं पुसायचं पाहिजे. बस एवढंच करायचं राहिलं होतं. पुसा. गाढवाच ऐकून गाढव मी झालो,
मेलो 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 आता फुकाट मी मेलो 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 यायला या बायकोचे असं का? अगं वहिनी, काय? आंघोळ घातली आंघोळ. मी पण माझ्या नवऱ्याला विचारते त्याला कशी पुसता येते का? हे बाई तुझलं काही करू नको खानदानाचं नाव डोळ्यात घालू नको. का? काय होतंय त्याला? सोबत भाषण विचारते. मस्त मला पागल बिगल झाले काय नवऱ्याला काम विचारा. हे सर्व करतात रात्रीचे, माझे हात पाय पण दाबून देतात, डोकं पण दाबून एवढं देतात. सगळं कशाला वहिनी सांगितलं पण तुला? विचारते, वहिनी पण विचारते. नाही तर काय तुम्हाला काय त्रास होतोय? अगं पण मग आता आपलं तिथं पण दाबून हात होणार. पाय दाबून मग दाबत नाही बे. तिला कशाला आपल्यातली गोष्टी सांगते. का? ते घराच्या बाहेरचे आहेत का आपलेच आहेत? तुमची बहीणच आहे ना. आपण ती आपल्यापेक्षा लहान आहे ना. काय झालं? मग लग्न कसं ठरलं आम्ही? काय 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 नाही तू आवर जा खा काहीतरी जा. ताई इकडे मी काय म्हणते, ही ना झोपले ना काय करतात नाही का, पहिला नंदा मी काय करते ग्लासात दूध देते मस्त तापवून, मग हे मस्त नाही का पित्यात, अगोदर एक झोप काढत्यात, मग परत मी झोपते, नंतर मग मी यांच्याकडनं पाय दाबून घेते. सकाळचं उठले पण विचारते. सकाळचं उठले का कपड्यांच्या घड्या घालायला लावते, मी नुसती ब्रश करत बाहेर येते, सर्व काम करता का नाही? दादा मी करते मी. हा ताई तुम्ही तच करा, आणि काय वाटलं ना मला लगेच फोन करा, मी लगेच तुम्हाला जे पाहिजे ते सांगल. हा नाही, चला मग जेवण करूया आपण. चला ना. हॅलो काय अगं वहिनी मी आले थांब 5 मिनिटं. का? काय माहिती चौथी गेला चौथी चला. वहिनी अरे सर, वहिनी अरे तुझं वहिनीकडे काय काम आहे? माझं तुझ्याकच काम होतं. का बस बोलू नको. वहिनी नुसतं तू दादाचं लग्न झाल्यापासून नुसतं वहिनी वहिनी करतो. नेमकं तू वहिनीसाठी येतो का माझ्यासाठी येतो रे? कसं असतं अरू वहिनीचं कारण आहे भेटणं तुलाच आहे. ते काय नको बघू माय का बघ मी तुलाच भेटा. खोटं बोलू नको, नुसतं खोटं बोलतोय. तू का नाही आली मग मला भेटायला? मग मी आलो तुला का नाही आली म्हणजे आता कोण आलंय मग? मी तुला भेटा आलोय. मग वहिनीकडे काय काम होतं? तू वहिनीचं नावच कशाला घेतलं मला सांग. कसं असते तुझ्या घरात तुझं नाही नाव घेऊ शकत. वहिनी पाहुणी आहे. नुसतं वहिनी वहिनीच लागती, वहिनीलाच भेटायला जा मग. हम्म. वय दादा येईन बर का? येऊ तू दादा वहिनी कुठे आहे आपलं? वा बघ वहिनी आहे, बघ बघ. अगं तसं नाही वहिनी कुठे आहे? वहिनी. वहिनी कुठे घरात आहे ना. जा जा. म्हणजे वहिनी कुठे काय विचारलं माहितीये का? हम्म. आता तुझं लग्न होईल तू लवकर जाशील. हा? तसं नाही तुला मला घालवायचे तुला माहितीये ना, पण मी लग्न मोडणार आहे ते तरी तू का बोलतोय? हा म्हणजे मी लग्न करून जायला तू मला घालवतोय. कधी जाणार आहे? कधी जाणार तू? मी तुला थोडी जाऊन देणार आहे. अगं माझं फक्त तुझ्यावर आई प्रेम आहे. पोरावर प्रेम केलंय मी, मला पस्तावा होतोय. अगं नाही होऊ देणार लग्न. मग तुला झालं तरी अरे पण मोडणार आपलं नाही. ठरलंय ना लग्न मोडायचं. तू म्हणतोय तू कधी लग्न करून जाते मी मोकळा, म्हणजे तू ही धंदी करायला मोकळीच झालास. अगं तसं नाही मला समजूनच घेत नाही. उद्या तुझं लग्न झालं तर मी कसं जगू? कसं जगणार माणसं माहितीये तुम्हाला? अहो वहिनी किती सुंदर आहे. हा? हाय ना हा? सुंदर. हा? वहिनी नमस्कार. काय दिसते जरा वहिनी. हिरो छान आहे. मी आणि तुमची माझी हाईट सेम आहे. हा ना वहिनी मी आता पिक्चर मध्ये काम करणार आहे. हा का? मला पण बघा ना. हा दादा कुठे आहे वहिनी? दादा दादाला झोपू. अजून झोप नाही दादा. चला मी तुम्हाला झोपवतो. चला ऐका ना, मी काय म्हणते, हा वहिनी कशी असते पिक्चर मध्ये काय काय करायला वहिनी कसं एक सीन सांगतो तुम्हाला. सांग. बघा, असं हात पुढे करा. असं हात पुढे घ्यायचा हात जवळ यायचं. सारखा बाजूला. तुम्ही कशाला वहिनीचा तुम्हाला एक सीन दाखव का? एक सीन हा. मग असं हात पुढे करा. असं हात पुढे करायचा असं जवळ यायचं. जवळ आलं की म्हणा आय लव्ह यू. अरे डायलॉग आहे सिनेमाचा डायलॉग आहे. हा शिकव. अहो काय तुम्ही शांत बसा ना प्लीज. हा. हा धरा. असं डायलॉग आहे म्हणा आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. वहिनी या 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 वहिनी तुम्ही तिकडे जावा या. अरे असं आहे का? असं त्या पिक्चर मध्ये माहितीये का? हा आणि नंतर एक सीन आहे असं ते का जवळ धरायचं. सांगतो मला वहिनी तुम्हाला माहितीये ना, हो माझा नवरा किती श्रीमंत आहे. आता मी लवकरच लग्न करून जाते. मला ह्या घरातल्यांच्या सोबत राहायचंच नाही. आणि तुम्ही विचार मी नाही मग तू तुम्ही गेले जावा. म्हणजे मी मोकळा. हा वहिनी तुम्ही ऐका ना, मग आज काय काय असतं? वहिनी अजून लय काय काय असतं. माझं काय म्हणजे परत तिकडे जाऊ मग तुम्हाला सांगतो काय काय असतंय. अरे उरतं ना तुमचं. तुला जायचं नाही का? हो
घरी. अहो ताई तुम्ही कशाला चिडताय तुम्ही? असं हाकल दे मला. शांत तसं नाही, त्याची माझी भांडण आहेत, मी तुम्हाला नंतर सांगते काय चाललंय. नाही, 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 अहो, तू मला मारणार आहे का? तू मला मारणार आहे का? असं आपलं वहिनी निघ. बर जात. अहो आमचं घर आहे ते. सॉरी इकडे जात तुम्ही त्याच्या नादाला लागू नको, ती खरगले भाऊट आहे. तुम्ही केव्हा बघितलं भाऊ? अहो ते listen चे नाही. ऐक, अहो वहिनी, दादाला कळलं तर दादा गोबी वाढवी कापीन तुम्हाला. गवस. दादालाच मी ना असा एका चापटीत पालता पडतो. तुम्हाला माहितीये का तो माझी किती शौकत. जाऊ दादाला बोलून आणा. जाऊ जाऊ दादाला जाऊ बे. बाई स्कोप होते तुला. ए दादा काय काय इथं करतो रे? तिथं त्या वहिनीकडे लक्ष आहे का? काय झालं? अरे तिथे नित्या आलता तर नित्यासोबत गप्पा मारत बसली होती. मी दादाला झोपावलं आणि बसली गप्पा मारत. मी म्हणतो जावा जावा, अहो जावा वहिनी, काय इथे तुमचं काम? आपण जाऊ. काहीतरी चर्चा चालू असं चर्चा हात धरतोय काय तो तिचा, त्यांना ऍक्टिंग काय शिकवतोय, लव्ह यू काय म्हणतोय. अगो बाया, कुठे आहे ती? कुठे आहे ती? अश्विनी, बोला ए अश्विनी, सांगू नका. काय झालंय? काय झालं म्हणजे काय? आ? काय झालं? काय करत होती त्या नित्यासोबत? हो सरांना ना एका फिल्म मध्ये काम आले की मला असं शिकवत होतं, असं मस्त ना वाटत होतं. ध्यान तुमच्या हातात हात असे करत होते, असे करत होते. आणि आय लव्ह यू म्हणा ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. अरे मेंग्या तुला कशासाठी? नाही पण खराब केला तुम्ही सॉरी. आय लव्ह यू टू. आणि मग नंतर चला ना ते कसं शिकवत होतं, असं ना असं करायला शिकवत होतं. कसं? ह्यांनी माझा समजा मूड खराब केला. ना मी मग खराब केला. मूड म्हणजे काय? तू काय त्याच्यासोबत काय? हा बघ 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 तुझी बायको बघ. म्हणजे मला तसं नाही म्हणायचं. तुम्हाला माहिती मला आवड आहे ऍक्टिंगच्या. मग ती कशासाठी येतं घरी? आओ पण गरजच नाही ना. काय गरज आहे? लग्न झालंय तुमचं. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जॉब करत होता तुमचा. माझा जॉब तोच आहे. आपल्या 7 पिढ्यांमध्ये सारे गमपाचा सा कोणी आजपर्यंत बोललेला नाहीये. मग राहू दे, मी तू जाते. तर लठ्ठ्याचा राव बायकोचा बाई. ए जागा तू हा चिंद्रे. राहू दे. नको सांगू चिंद्र बोलायचं नाही बरं का. चल जा, आमचा आम्ही बघून घेऊ नवरा बायको. नवरा बायको बघताय तर बघा, नाही तर राहू दे. आईलाच सांगते तुमचं नाव. हा कशा पिक्चर मध्ये काम करायचंय तुला? ती नितीन सर आई हे बघा. तुम्ही फोन करा ना नितीन सरांना. करा ना, मला करमत नाही ते शूट. मी ऍक्टिंग केले शूट करमत अगं नाही. पण मी आहे ना, तुला कशाला तो नितीन पाहिजे? नाही बोलवा, फोन कर. तुझं त्याचं लफडं नाही चाललं काय? तुझ्यासोबत प्रेम करून लग्न केले, त्यासोबत लग्न. तू नाही म्हणत, तुला acting येते का? मला शिकव मग. बोलवा. मला काय कळतंय त्यातलं? मला काय ऍक्टिंग येते का? बाळा. बोलवा ना. काय बोलू थांबाई, बोलवा ना नितीन सराला. नितीन सराला बोलवा ना. कान खाशील माझा. थांब. नाही. कुठे रे चोंग्या? तालुक्याला काय पाणी भरतो काय? नाही जरा ते वहिनींना. तुम्ही या पटकन पटकन, मला करमत नाही तुमच्याशिवाय. या ना. नितीन सर अहो वहिनी मला बी नाही करमत. या ना प्लीज, या ना. मला ऍक्टिंग शिकायचे. ये बाबा ये, ऍक्टिंग शिकव माझ्या बायकोला. मी ऍक्टिंग शिकवत होतो. तू तालुक्याला होता ना? नाही नाही, पळायची प्रॅक्टिस करतो. वा. डायलॉग होता मी तालुक्याला. होईल बॉडी कशी आहे? मस्त मस्त. बघा डान्स करून शिकवा मला. डान्स शिकवा नाही. डान्स करा. कुठलं तर गाणं म्हणा ना. म्हणा. इथे इथे इथे. नाही नाही, का? इथं नाही शिकवत मॅडम. नको. मी डान्स अहो, सांगा ना खोली शिकवायला. शिकवतो. नाही नाही, आम्हाला दोघांना शिकवा. नाही मी तुम्ही कशाला? त्याला टिकले वहिनी कसा डान्स कर. हा बरं तुम्ही ही कमी करा. आतमध्ये घ्या जरा. घ्या आतमध्ये. घ्या. आतमध्ये घ्या. हा, मला असं तुमचं पाय पुढे काहीतरी टाका. असं पाय पुढे टाका. चला शिका. पाय पुढे टाका आणि म्हणा. हा. अहो द्या ना तुम्हाला. हा कमरा ठेवा आणि म्हणा. कुक 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 कुक. ए चोली के पीछे क्या है, चोली के पीछे ए कुक 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 कुक. हा आता असंच घरी शिकवतो मी, अजून शिकता येईल. हा बरं मी जाऊ का? हा चला. घरी कसं हारसा बिरसा पुस्तक बिस्तक सगळी आहेत. हा का? हा मग घरी कसं जरा एकांतात ऍक्टिंग करता येते आहे का नाही? चला ना तुम्ही. चला. चला. ते नाही फक्त तुम्ही. यांना पण- नाही नाही, तू पण नको. अहो आज फक्त लेडीज बॅच आहे.
नाही नाही नको नको काही नको ऍक्टिंग बिक्टिंग शिकू काही डान्स बिन्स नको शिकू नाही शिकायचं? तुला तुला लोणावळ्याला फिरायला नेतो. हा, ए, जा जा तिकडे जा आम्ही लोणावळ्याला चला. जा अरे अरे हट, ऐक, हुर्रा, ऐक. हो चला ना लोणावळ्याला जायचं म्हणले इथंच बसले राहू. अगं मी आहे ना आता काय करतो माहिती का आपलं सुरेश आहे ना त्याला म्हणतो तुझी गाडी दे आणि आपण दोघंच जाऊ आपल्यासाठी आपली तू? गाडी घ्या बरं. मी आणि लोणावळा नाही चला. स्वतःची गाडी घ्यायची हा. मग एक चला, काम आम्ही खूप चालले. चला. गाडीच घेऊन येऊ थांब